इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्टेशन रोडवरील पूर्णाकृती पुतळ्याला आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. इचलकरंजी आणि परिसरातील विविध तरुण मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्तानं ऐतिहासिक माणगावमधून भीमज्योती प्रज्वलित करून रॅलीनं आणण्यात आल्या होत्या. शहरात विविध उपक्रमांचं या निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं. इचलकरंजीतील रांगोळी कलाकार भाग्यश्री कोपर्डे यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक रांगोळी रेखाटली होती. कागलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीनं जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट केली असल्याचं सांगितलं. समरजितसिंह घाटगे यांनी भविष्यात सर्वांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारानं वाटचाल केली पाहिजे असं आवाहन केलं. श्री शाहू उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सामूहिक विधायक पंचशील घेण्यात आलं. त्यानंतर धम्मपालनं कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, निवृत्त प्राचार्य राजेंद्र कुंभार, अखिलेश राजे घाटगे, यश राजे घाटगे, प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळभर, अजित कांबळे, संजय चितारी, रमेश घस्ते आदी उपस्थित होते.